चॅम्पियन्स लीगचा उद्याचा विषय असा आहे की 18च्या 18 मॅचेस शेवटच्या दिवशीच्या एकाच वेळी होणार आणि 36 क्लबचा निकाल लागणार. याचा एकूण हिशोब काय आहे ते ऐका. महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की टेबलमध्ये आर्सेनल आणि बायर्न दोघंही राऊंड ऑफ 16 साठी क्वालिफाय झालेले आहेत. यातलाच कोणीतरी टेबलचं टॉप करणार. आर्सेनलनं जर कायराटची होम मॅच जिंकली तर ते टॉप करणार. त्यांनी हारली किंवा ड्रॉ केली आणि बायर्ननं PSV बरोबरची अवे मॅच जिंकली तर बायर्न UCLचं टेबल टॉप करणार. रिअल मॅड्रिड आणि लिव्हरपूल हे दोघंही अजून टॉप 2 फिनिश करू शकतात, पण ते UCLचं टॉप करू शकत नाहीत. जर बायर्न हारली आणि हे दोघं जिंकले तर ह्यांचा काय तो निकाल हा टॉप 4चा लागू शकतो. आता ह्याच्या पुढे खरी मजा चालू होती. आता तिसऱ्यापासून ते 18व्या क्रमांकापर्यंत ज्या कुठल्या टीम आहेत त्यापैकी कोणीही टॉप 8 मध्ये क्वालिफाय करू शकतंय आणि अजून सुद्धा बाहेर पडू शकतं. कारण 8 टीमचे बघितलं तर 13 पॉईंट आहेत आणि गोल डिफरन्स पण सगळ्यांचा घासून आहे. त्यानंतर 3 ते 26 मध्ये असणारी आत्ताची कुठलीही टीम 9 ते 16 मध्ये फिनिश करू शकते. त्यांना सेकंड लेग होम मिळणार, पण त्यांना प्लेऑफ्स खेळावे लागणार. म्हणजे विचार करा की रिअल मॅड्रिड अजून सुद्धा 9व्या नंबरच्या खाली जाऊ शकते, ज्यांनी 3ऱ्या नंबरला आता स्वतःचं स्थान ठेवलेलं आहे. त्यानंतर 6 ते 32 मधली कुठलीही टीम 17 ते 24 नंबरवरती फिनिश करू शकते. त्यांचा प्लेऑफ सेकंड लेग हा अवे असणार आहे. म्हणजे 9व्या नंबरची बार्सा आणि 11व्या नंबरची सिटी 17व्या नंबरच्या खाली अजूनही फिनिश करू शकते. आणि फ्रँकफर्ट, स्लाविया, विलारियल आणि कायराट या 4 टीम मात्र एलिमिनेटेड आहेत, हे कन्फर्म आहे. म्हणजे विचार करा की शेवटच्या दिवशीसाठी किती चुरस अजून शिल्लक आहे. शेवटच्या दिवशी UCL मध्ये काहीही होऊ शकतं. फक्त आर्सेनल आणि बायर्न सोडले आणि त्यानंतरचे 3 क्लब सोडले, हे 5 क्लब ऍडव्हान्टेज मध्ये आहेत. बाकी सगळ्या टीमना धाकधूक अजूनही शिल्लक आहे. तुमच्या टीमचं जर असं विश्लेषण करायचं असेल तर कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या फुटबॉल वेड्या मित्राला पाठवा आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.